केशवं पतितं दृष्ट्वा पांडवा हर्षनिर्भरः रुदितं कौरवाः सर्वे हा हा केशव केशव. आपण जर या सुभाषिताकडे जर पाहिलं तर आपल्याला काहीसा वेगळा अर्थ वाटू शकतो व ह्याचा सामान्यपणे पाहिल्यावर अर्थ असा वाटतो, केशवं पतितं दृष्ट्वा. केशव म्हणजे आपल्याला भगवान कृष्ण, गोपाल कृष्ण डोळ्यासमोर येतात. केशवाला पडलेलं बघून पांडवा हर्षनिर्भरा, आनंद उत्सव साजरे करतायत आणि रुदंती कौरव हा सर्वे, आणि कौरव सगळे रडतायत, हा हा केशव, अरे अरे केशव, अरे अरे केशव. पण ह्याचा जर संधी विग्रह करून अर्थ पाहिला तर आपल्याला त्याचा मुख्य अर्थ लक्षात येतो. केशवम, के, क या क ला लावलेली के ही विभक्ती, आणि शवम म्हणजे पाण्यात पडलेलं, क म्हणजे पाणी, पाण्यामध्ये, के शव पाण्यात पडलेलं शव बघून पांडव हा, पांडव म्हणजे गोऱ्या रंगाचे, कोण तर बगळे, आनंदित झाले का आपल्याला खाद्य मिळेल म्हणून. आणि कौरवा हा रुदंती, पण तिकडे कौरव म्हणजे कावळे मात्र रडायला लागले, अरे अरे पाण्यात कुठे शव पडलं, अरे अरे पाण्यात कुठे शव पडलं. अशी ही काहीशी वेगळ्या अर्थाची, आगळी वेगळी अशी ही सुभाषितं.